हिंगोली शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे। शहराच्या वेशीवर असलेल्या राहुरी शिवारात एका पत्र्याच्या शेडमध्ये जनावरांचे सांगाडे आणि हाडांचा मोठा साठा उघडकीस आला आहे। महावितरणच्या पॉवर हाऊसच्या सुरक्षा भिंतीला लागूनच हा प्रकार सुरू होता। बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्त्यांनी धाड टाकून हा प्रकार उघडकीस आणला असून या ठिकाणी बेकायदेशीर प्रकार चालवला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। या घटनेमुळे संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। हिंगोलीच्या MIDC परिसरालगत नगर परिषदेचे कचरा डंपिंग यार्ड आहे। याच परिसरातील राहुली शिवारात महावितरणचे पॉवर हाऊस आहे। या पॉवर हाऊसच्या कंपाऊंड वॉलला लागूनच असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये मागील अनेक दिवसांपासून एक संशयास्पद हालचाल सुरू होती। बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना याची माहिती मिळताच त्यांनी या ठिकाणी धाड टाकली। तेव्हा समोर आलेले दृश्य पाहून सर्वांचे पाय गळाले। या शेडमध्ये जनावरांचे सांगाडे आणि हाडांचे ढीग साचलेले आढळून आले। परिसरातून येणाऱ्या तीव्र दुर्गंधीवरून आणि कुजलेल्या हाडांवरून हा प्रकार केवळ 1-2 दिवसाचा नसून मागील अनेक दिवसांपासून ही दिनचर्या दररोज सुरू असावी असा कयास लावला जात आहे। या ठिकाणी जनावरांची कत्तल करून मांस विक्री केली जात होती आणि उरलेले अवशेष येथे साठवले जात होते असा संशय आता बळावला आहे। घटनास्थळावर आढळलेले अवशेष हे गोवंशाचे म्हणजेच गायींचे असल्याचा थेट आरोप बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। या कृत्यामुळे हिंदू धर्मीयांच्या भावना तीव्रतेने दुखावल्या गेल्या असून कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे। हा अवैध कत्तलखाना तत्काळ आणि कायमचा बंद करण्यात यावा, तसेच हा कत्तलखाना कोण चालवत होतं, ती जागा कोणाची आहे याचा शोध घेऊन दोषींवर तत्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता परिसरातील नागरिकांमधून आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून केली जात आहे। हे गाईचं आहे, आज गुरुवार आहे। मी इथून जाताना 2 लेडीज जाऊ लागल्या, उलट्या करू लागल्या। मी जाताना त्यांना विचारलं काय झालं, म्हणे इथं काहीतरी आहे म्हणे, लेवास आला म्हणे। इथून गाडी उभी केली, तिथं तोंडाला बांधून इथं आलो। यांनी इथं पाहिलं, 112ला कॉल केला, 112ची गाडी आली। 112ची गाडी आली, रोडून पाहिलं त्यानं खाली। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे। आता हे अवशेष नेमके कोणत्या जनावरांचे आहेत हे पोलिसांच्या तपासानंतर आणि फॉरेन्सिक रिपोर्ट नंतरच सिद्ध होईल। मात्र शहराच्या हद्दीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा प्रकार सुरू असताना प्रशासनाला याची भनकही कशी लागली नाही असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। आता या संपूर्ण प्रकरणावर पोलीस प्रशासन काय भूमिका घेणार आणि मुख्य सूत्रधारांना कधी बेड्या ठोकणार याकडे संपूर्ण हिंगोलीकरांचे लक्ष लागले आहे।